विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 साठी आपण या ठिकाणी विचार करूया. सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर करतो आहे की ब्रिज कोर्सची टेस्ट क्रमांक 2 ही या ठिकाणी मी तुम्हाला जी सांगतोय ही फक्त मॉडेल आन्सर शीट आहे असं तुम्ही समजा, किंवा तुम्हाला केलेलं मार्गदर्शन आहे. हा आन्सर पेपर नाही आहे आणि तुम्हाला मी जरी उत्तरं सांगत असलो ती माझ्या मताची उत्तरं आहे, तुम्हाला तुमच्या मताची उत्तरं लिहायची आहे, ती तयार करून तुम्ही लिहू शकता. ओके, सो बघूया की उत्तरं कशा प्रकारे आपण लिहू शकतो आहे. ही टेस्ट कशी आहे काय आहे एक मार्गदर्शन तुम्हाला मी करतो आहे. सो टेस्ट नंबर 2 ब्रिज कोर्स स्टँडर्ड 10 मार्क्स 20. ओके, 10-20 मार्कासाठी टेस्ट आहे. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट ए काय आहे आपण बघूया. रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली and write its central idea in a sentence. तुम्हाला हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्याची सेंट्रल आयडिया एका वाक्यात लिहायची आहे. पॅसेज बघा, छोटासा आहे बिलकुल, की मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाइड्स अँड मेंटेन्स गुड ओरिएंटेड बिहेवियर. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that activate behavior. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. So, हे जे बघितलं आपण हे काय आहे, एक पॅसेज आहे आणि या पॅसेजचं एक सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायचं आहे. संपूर्ण पॅसेज मोटिवेशनवर आहे आणि या मोटिवेशनचं सेंट्रल आयडिया काय होऊ शकेल. सो असा एखादा वाक्य जो मोटिवेशनशी रिलेटेड असेल, कारण पूर्ण गोष्टी या ठिकाणी मोटिवेशनच्याच सांगितलेल्या आहेत. सो मला एक W.G. स्कॉट यांचा एक वाक्य आठवतो, फ्रेज, आणि तो वाक्य आपण या ठिकाणी मोटिवेशनच्या या सेंट्रल आयडियासाठी वापरू शकतो आहे. तो वाक्य बघा. मोटिवेशन इज द प्रोसेस व्हेअर बाय नीड्स instigate behavior directed towards the goals that can satisfy those needs. सो माझ्या मते हा वाक्य या पॅरेग्राफची सेंट्रल आयडिया होऊ शकते आणि वेगळी सेंट्रल आयडिया तुम्हीही तयार करू शकता तुमच्या मताने एखाद्या मोटिवेशनवर आधारित वाक्य घेऊन. ओके, सो हा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होऊ शकतो आहे आणि तुम्ही तुमच्या मताने वेगळंही तयार करू शकता. आपण बढूया क्वेश्चन फर्स्ट बी कडे. सो क्वेश्चन फर्स्ट बी बघा काय म्हणता येते की रीड द गिव्हन न्यूज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. वेदर अपडेट क्लाउडी इंटरमिटेंट. ओके, सो वेदर अपडेट विषयी ही न्यूज आहे. इंडिया फर्स्ट 1 hour 33 minutes ago. The national capital Delhi is likely to witness pre-monsoon shower on Friday. The India Meteorological Department said, as per the IMD forecast, the conditions further advance of monsoon over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rains only by June 29 after a delayed onset over Kerala. सो या ठिकाणी हा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि या पॅरेग्राफवर आधारित काही क्वेश्चन्स खाली विचारलेले आहेत. ती क्वेश्चन्स आपण बघूया काय आहेत. सो व्हॉट डज IMD स्टँड फॉर. व्हॉट डज IMD स्टँड फॉर. IMD हे कशासाठी म्हटलेलं आहे. उत्तर तुम्हाला माहिती असायला हवं, कारण IMDचं लॉंग फॉर्म या ठिकाणी दिलेलं आहे. काय आहे IMDचं लॉंग फॉर्म, जे तुम्ही वाचत आहात तेच उत्तर या ठिकाणी यायला हवं, अपेक्षित आहे. IMD इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ओके, सो इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हा त्याचा आन्सर होईल, फुल फॉर्म होईल IMDचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा की व्हेन द नॅशनल कॅपिटल दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर. व्हेन सेंटेन्स आलेलाच आहे पहिला, तो डायरेक्ट सेंटेन्स तुम्ही वाचू शकता आणि त्याचं उत्तर लिहू शकता. पहिला सेंटेन्स वाचा. द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाईकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर ऑन फ्रायडे. ऑन फ्रायडे, राईट. सो याचं उत्तर ऑन फ्रायडे होईल. तिसरा क्वेश्चन बघा की व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फॉरकास्ट.
What will not happen as per till the next 5 days as per IMD forecast? याचं उत्तर काय होईल? Monsoon rain not received over Delhi till the next 5 days. हा याचा उत्तर. What will happen? Monsoon rain not received over Delhi till next 5 days. सो या प्रकारे क्वेश्चन फर्स्ट बी झाला. आता आपण वळूया क्वेश्चन नंबर सेकंडकडे. क्वेश्चन नंबर 2, डू ॲज डायरेक्टेड. सो डू ॲज डायरेक्टेड या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट बघू, म्हणजे ए बघू आपण या ठिकाणी. सो कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. करेक्ट शब्द वापरायचा या ठिकाणी आणि आपल्याला पूर्ण करायचा आहे तो शब्द करेक्ट लेटर वापरून. सो अगदी सोपं आहे. हे शब्द तुम्ही नेहमी वापरात गेलेले आहेत. दोन्ही शब्द सोपे आहेत. फर्स्ट काय येईल? FUNNY फनी, राईट. सो येईल या ठिकाणी एन. त्याच्यानंतर सेकंड CRUB काय येईल? बारीक बारीक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो शब्द वापरला जातो. छोट्या छोट्या तुकड्यांसाठी तो शब्द वापरला जातो. छोटासा तुकडा वगैरे वगैरे वगैरे. काही आठवलं शब्द? छोटासा तुकडा काय म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये? स्क्रम. CRUMB क्रम म्हणतोय आपण, बरोबर. CRUMB क्रम म्हणजे छोटासा तुकडा. सो हा ए झाला. बी बघू आपण. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. ॲड 4 वर्ड्स ईच बिगिन्स विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्ड. आता ही तर खूप सोपं आहे. वर्ड चेन बनवणं अगदी सोपं आहे आणि त्यातही नाउन जर दिलेलं असेल तर त्याची वर्ड चेन बनवणं तर अगदी सोपं आहे. मला वाटतं या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण एक फॉर्मॅट तुम्हाला मी देतो आहे म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतो आहे की स्कूल नंतर काय येईल? काही लिहू शकतो आपण. लाईफ, लाईट, लव, है ना. सो आपण सोपं घेऊया. लाईट. ओके, लाईट लास्ट वर्ड आहे. टी लेटर आहे. टी पासून काय चालू होईल? टेबल. स्कूलशी रिलेटेड टेबल. ओके. देन ई आलं लास्टमध्ये. ई काय येईल? अगदी सोपं घ्या. एखाद्या प्राण्याचं नाव एलिफंट घ्या, काही हरकत नाही. एलिफंट. ई पासून सुरू होणार एलिफंट. एलिफंट नंतर काय येईल पुन्हा? टी आलं शेवटी. टीचर घेऊ शकतो आपण. टीचर. सो लाईट, टेबल, एलिफंट, टीचर या प्रकारे होऊ शकतात शब्द. तुम्ही कुठलेही नाऊन इतर वापरू शकता. हेच लिहिण्याची गरज नाही. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा की राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता खाली एक शब्द दिला आहे झाड, ट्री, आणि त्याशी रिलेटेड वर्ड दिला आहे टॉल. तर खूप सारे शब्द आहेत जे त्याशी रिलेटेड येऊ शकतात आहे. टॉल, स्मॉल, बिग आहे ना. ही सोपी शब्द झाली. ब्युटिफुल. टॉल, स्मॉल, बिग, ब्युटिफुल. सो टॉल ट्री, स्मॉल ट्री, बिग ट्री, ब्युटिफुल ट्री. देन अजून काही होऊ शकतात. लवली ट्री. ओके. देन फ्लॉवर ट्री, फुलझाड. मेडिसिनल ट्री, औषधी वनस्पती, औषधी झाड आहे ना. मेडिसिनल, फ्लॉवर हे सुद्धा काही ॲडिशनल शब्द या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. या व्यतिरिक्त अजून इतर शब्दही तुम्हाला सापडले तर तेही तुम्ही लिहू शकताय. ओके. सो या प्रकारे रिलेटेड वर्ड्स आपण लिहू शकतो आहे आपल्या आन्सर शीटमध्ये. नंतरचं क्वेश्चन बघा. डी, राईट द मीनिंग ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो. अगदी सोपे शब्द आहेत. दोन्ही शब्द अगदी सोपे आहे. सो फर्स्ट दिला आहे डिस्प्यूट आणि सेकंड दिला आहे ॲरोमॅटिक आहे ना. सो फर्स्ट डिस्प्यूट आणि सेकंड ॲरोमॅटिक. काय येईल याला? अगदी सोपे शब्द आहेत. डिस्प्यूट म्हणजे आपण कोर्टात हा शब्द ऐकला असेल. वादविवाद जिथे करतात, भांडण जिथे होतो त्याला डिस्प्यूट म्हणतो आपण. डिस्प्यूट, भांडण, त्याला इंग्रजी शब्द काय येईल? डिस्प्यूट. आर्ग्यू येईल. आर्ग्यू. डिस्प्यूट मीन्स आर्ग्यू. ARGUE. आर्ग्यू म्हणजे भांडण, राईट. ओके. अँड ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे काय की गंध पसरणे असं होतो. सुगंध ज्याला म्हणतो आपण. ॲरोमॅटिक, सुगंध. ॲरोमा हा शब्द ऐकला आहे ना तुम्ही. ॲरोमॅटिक, ॲरोमा, गंध, सुगंध. सो काय येईल? सुगंधाला शब्द कुठला आहे दुसऱ्या इंग्रजीमध्ये? फ्रॅग्नंट, राईट. फ्रॅग्नंट हा शब्द आहे इंग्रजीमध्ये. सो ॲरोमॅटिक, फ्रॅग्नंट. ओके. सो फ्रॅग्नंट हा येईल. आणि ई क्वेश्चन दिला आहे की मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्राज
टेक केअर ऑफ. किती सोपं आहे हा तर अगदी सोपं आहे. ही फ्रेज बनवणं अगदी सोपं आहे. टू टेक केअर ऑफ. 2 वाक्य तुम्हाला देतोय. इथे एक बनवायला सांगितलं, 2 वाक्य मी देतोय. या व्यतिरिक्त इतरही वाक्य तुम्ही तयार करू शकताय. अगदी सोपे 2 वाक्य मी घेतोय बघा, की आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. किती सोपं वाक्य आहे. सेकंड फ्रेज आपण तयार करू शकतो, की जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ आहे ना. अगदी सोपे वाक्य आहेत, की आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ, जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. या प्रकारची इतरही वाक्य तुम्ही तयार करू शकता ही फ्रेज वापरून, टू टेक केअर ऑफ. ओके, सो तयार करून बघा, नक्की तुम्हाला मजा येईल तयार करायला. ओके, क्वेश्चन 3rd A बघा, त्याकडे आपण वळूया. क्वेश्चन 3rd A, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. खाली दिलेले वाक्य बघा आणि सांगितल्याप्रमाणे करा. सो आयडेंटिफाय अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. खाली काय करायचं आहे, खाली जे 2 वाक्य दिले आहेत त्यामधला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला बघायचा आहे आणि ते लिहायचं आहे. आणि दुसरं काय आहे, की आयडेंटिफाय द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. आणि खाली काय करायचं आहे, की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जो दिला आहे प्रश्नार्थक वाक्य, तो आपल्याला बघायचा, ओळखायचा आणि लिहायचा आहे. सो अगदी सोपं आहे. ही वाक्य अगदी सोपे आहेत. ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे, प्रश्न विचारला आहे, तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अगदी सोपं आहे. सो व्हेअर आर यू गोईंग इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. चुकीचं बोललो ना मी. व्हेअर आर यू गोईंग इज क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. राईट. अँड वाव exclamation mark आला. What a wonderful thing it is. Exclamation mark आला. So it is, yes, it is exclamatory sentence. So first is interrogative and second is exclamatory sentence. Okay. Then question number 3B. तिसरं B बघू आपण. Read the sentences carefully. Choose the correct alternative and rewrite them. हा सेंटेन्स म्हणजे ही क्वेश्चन सुद्धा अगदी सोपी आहे. इतकी सोपी ही टेस्ट आहे. आतापर्यंतची पूर्ण टेस्ट खूप सोपी आहे. बघू या ठिकाणी काय म्हटलं आहे, की खाली दिलेले वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि अल्टरनेटिव्हचे शब्द दिलेले असतील तर त्यातला योग्य निवडा आणि दुसरा वगळून टाकायचा आपल्याला. सो काय करायचं, इथे दिला आहे देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. सो देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. देअर पॅरेंट्स, पहिला THER, देअर म्हणजे तेथे होतो आहे ना. सो तेथे येईल का, नो. देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. त्याचे पॅरेंट्स आई वडील खूप कष्ट करणारे आहेत. काय येईल, पहिला देअर रॉंग आहे, दुसरा देअर बरोबर आहे. सो पहिल्याला खोडून टाकायचं आणि दुसरा टी मोठं करून वाक्य लिहायचं. ओके. सेकंड सेंटेन्स बघा. I don't like to waste my time. I don't like to waste my time. अगदी सोपं वाक्य आहे, की मला माझा वेळ वाया घालवणं आवडत नाही. जो वेळ वाया घालवण्यासाठी कुठला शब्द आहे, WASTE, म्हणजे वाया घालवणं आहे. म्हणजे पहिला वेस्ट जो दिला आहे WASTE तो बरोबर आहे. दुसरा वेस्ट खोडून घ्या, WAIST. वेस्टचा अर्थ काय होतो, कमर ज्याला म्हणतो आपण आहे ना. सो वेस्टला खोडून घ्यायचं. बघा या प्रकारे वाक्य तयार करायचे. ओके. आणि आत्ता बघूया क्वेश्चन नंबर 4, लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर. सो ही इन्फॉर्मेशन आपण सुरुवातीला वाचून घेऊया. लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर. इमॅजिन दॅट यू आर संस्कार श्रुती D. नारायणकर, 01742 वृंदावन चौक, सांगली. तुम्ही कल्पना करा की संस्कार किंवा श्रुती D. नारायणकर तुम्ही आहात, जे या ठिकाणी राहता दिलेल्या पत्त्यावरती. आणि एक ॲडव्हर्टाईज या ठिकाणी दिला आहे, की मेलोडियस लिटल चॅम्प, गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. ऑडिशन आर नाउ ओपन फॉर द एज ग्रुप 12 to 16. वेन्यू भारत नाट्यगृह इचलकरंजी. डेट 15/7/2021. डेट लक्षात घ्या, 15/7/2021 to 30/7/2021. For more details, write to Mr. D. Praveen, in charge, Singer Association, Ichalkaranji. Note: bring your pre-recording song in a pen drive for the audition. Okay, so खाली लिहिलं की फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर. लेटर कोणाला लिहायचं ते पण लक्षात घ्या, स्कूल हेडमास्टर और हेडमिस्ट्रेस. सो रिक्वेस्टिंग हिम हर.
कशासाठी लिहायचं आहे तो सब्जेक्ट पण लक्षात घ्या. रिक्वेस्टिंग हिम और हर टू गिव यू परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. या इव्हेंटमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्याची परमिशन मिळावी याकरिता तुम्ही हा पत्र लिहितात. सो तुम्ही पूर्ण माहिती वाचून घेतलेली आहेत आणि या प्रश्नाचा उत्तर कशा पद्धतीने होऊ शकतो हे सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न मी केला आहे. लेटर तुम्ही तुमच्या मताने वेगळं तयार करायचा आहे. हा जस्ट एक फॉर्मॅट आहे. ओके, कशा पद्धतीने एक उत्तर असू शकतो आहे याचा एक फॉर्मॅट आहे. यूज द पॉईंट्स गिव्हन इन द अबोव ॲडव्हर्टाइजमेंट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तुम्हाला वर दिलेले पॉईंट्स वापरायचे आहे आणि त्याचा उपयोग करून लिहायचा आहे. ओके, सो या ठिकाणी आता आपण सुरुवातीला एक फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल. सगळ्यात पहिले जो सेंडर असतो पत्र पाठवणारा त्याचा आपण ॲड्रेस लिहितो, त्यानंतर डेट लिहितो आपण, त्यानंतर ज्याला पत्र पाठवायचं आहे टू करून त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं डेजिग्नेशन लिहितो आहे आपण. त्यानंतर खाली काय लिहितो आहे आपण की सब्जेक्ट कशासाठी पाठवतो आहे आपण आहे ना तो पत्र तो लिहितो आहे. आणि मग नंतर त्यांना आपण काय करतो आहे सॅल्युटेशन वगैरे जे काही आपण म्हणतो आहे रिस्पेक्टेड सर मॅडम वगैरे ते आपण करतो आहे. आणि मग पूर्ण मॅटर जो आपला लिहायचा आहे तो लिहितो आहे. आणि लास्ट फायनली पुन्हा युअर्स फेथफुली लिहून पुन्हा आपलं नाव आणि आपलं डेजिग्नेशन आपण तयार करतो आहे. ओके, सो बघूया उत्तर काय असेल, कशा प्रकारचं असू शकतो उत्तर, तुम्ही कसं लिहू शकताय. सो सगळ्यात पहिले तुमचं नाव संस्कार किंवा श्रुती डी नारायणकर. खाली तुम्ही लिहाल 01/742. त्याच्याखाली लिहाल वर्धमान चौक, त्याच्याखाली लिहाल सांगली. पिनकोड तुम्ही टाकू शकता या ठिकाणी 441201. आणि खाली डेट लिहा. बघा वरच्या डेटमध्ये तुम्हाला 15 ते 30 जुलैपर्यंत ती कॉम्पिटिशन आहे, तो इव्हेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पत्र जो आहे तो आधी पाठवावा लागेल 15 तारखेच्या. म्हणून तुम्ही 10 जुलै 11 जुलै असं लिहू शकताय. सो मी 10 जुलै 2021 असं मेन्शन केलं या ठिकाणी. त्यानंतर एक ओळ सोडू शकता आपण किंवा त्याच्या खालीच लिहू शकतो आपण टू. त्याच्याखाली आपण लिहू शकतो आहे द हेडमास्टर और हेडमिस्ट्रेस. नंतर तुमच्या स्कूलचं नाव RTM स्कूल. ओके, खाली ईमेल तुम्ही लिहू शकता की HMRTM@gmail.com. खाली लिहा सांगली, कारण सांगलीतच तुम्ही आहात, सांगलीच्या शाळेत तुम्ही शिकत आहात म्हणून. पुन्हा एक ओळ सोडून खाली लिहू शकता सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट काय आहे वर दिलेलंच आहे तुमच्या माहितीमध्ये की टू गिव्ह परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी परमिशन मिळण्याबाबत. ओके, त्यानंतर पुन्हा एक ओळ खाली सोडून खाली लिहू शकता आहे रिस्पेक्टेड सर और मॅडम. हेडमास्टर असेल तर सर, हेडमिस्ट्रेस असतील तर मॅडम. ओके, आणि आता पत्र या पद्धतीचा असू शकतो आहे की ॲज पर मेन्शन सब्जेक्ट इट्स माय हार्टिली डिझायर टू पार्टिसिपेट इन मेलोडियस लिटल चॅम्प इव्हेंट. बघा मेलोडियस लिटल चॅम्प इव्हेंटचं या ठिकाणी नाव आलेलं आहे. आय वॉज डीपली अफेक्टेड बाय म्युझिक अँड सिंगिंग. इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यंग सिंगर्स. बघा सेकंड पॉईंट पण या ठिकाणी आपण कव्हर केला आहे. आपण सेकंड पॅराग्राफ करूया. सर, आय वॉज वेटिंग फॉर धिस फ्रॉम लॉंग टाईम. धिस अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण फॉर लॉंग टाईम. नाव ऑडिशन आर ओपन फॉर माय एज ग्रुप and I don't want to miss this chance. This event is going to held on 15th to 30th July 2021 at भारत नाट्यगृह इचलकरंजी. बघा ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले सगळे पॉईंट्स या ठिकाणी कव्हर होत आहेत. नंतर तिसरा पॅराग्राफ आपण करूया. सर, I was collect all the detailed information from Mr. D. Praveen, who is in charge Singers Association. It's a very beautiful event organized by him. I promise to manage my study and school record well. It's my humble request
please allow me to participate in the event. Thank you so much. ओके, सो मॅक्झिमम पॉईंट्स या ठिकाणी कव्हर करण्याचे प्रयत्न आपण केले आहे. आणि लास्टली तुम्ही काय लिहाल, युअर्स फेथफुली. तुम्ही तुमचं त्याखाली नाव लिहू शकता, संस्कार और श्रुती डी नारायणकर. पूर्ण वर दिलेला ॲड्रेस तो लिहू शकता जसाचा तसा, 01742 वर्धमान चौक सांगली. आणि तुमचं खाली ईमेलसुद्धा लिहा. सो ईमेल तुम्ही SDN लिहू शकता, शॉर्ट फॉर्म तुमच्या नावाचं SDN@gmail.com या पद्धतीने. सो या पद्धतीचा एक पत्र तुम्ही तयार करू शकता. हां, एक वाक्य इथे आपण मिस केलं आहे, तो वाक्य तुम्ही कुठेतरी ॲड करू शकता की आय वॉज रेकॉर्ड माय सॉन्ग अँड इन पेन ड्राईव्ह, असं तुम्ही एक वाक्य इथे टाकू शकता की मी पेन ड्राईव्हमध्ये माझं सॉन्ग ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, मी तयारी केली आहे, असं लिहू शकता. ओके, म्हणजे पूर्णच्या पूर्ण पॉईंट्स त्या ठिकाणी कवर होतील तो वाक्य टाकलं तर. सो या प्रकारचा तुमचा हा क्वेश्चन पेपर आहे आणि या पद्धतीचे तुमचे आन्सर्स असू शकतात आहे. या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकता आहे. सो मी या ठिकाणी तुम्हाला मॉडेल ॲन्सर पेपर सांगितलेला आहे आणि तुम्ही आता तुमच्या मताने त्याला कसं चेंज करता येईल, कसं बदलवता येईल आणि कशा स्वरूपात अजून उत्तम करून चांगलं करून लिहिता येईल त्यासाठी प्रयत्न करावा अशी आशा करतो आहे आणि तुर्तास थांबतो आहे. थँक्यू.